नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्र शासनानं पशुधनाच्या विकासासाठी देशात प्रथमच खाजगी तत्वावरती तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स या महाविद्यालयाला परवानगी दिली. राज्यामध्ये चौथं आणि पुणे विभागामध्ये पहिलंच महाविद्यालय असल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. जूनपासून महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 80 असून पदव्युत्तर शिक्षण सुरू करण्याचाही त्यांचा मानस आहे. विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन ही पदवी मिळणार आहे. केंद्र सरकारनं पशुवैद्यकीय खाजगी महाविद्यालयांद्वारे संशोधन आणि सेवांवरती भर दिल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पशुवैद्यक तयार होणार असून त्याचा लाभ राज्यातील दूध उत्पादन वाढीसाठी आणि इतर जनावरांच्या संगोपनासाठी होणार आहे, असंही डॉक्टर कोरे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी NH पाटील, कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास करंजिनी, डॉक्टर कल्पना पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर आता अन्य 3 महाविद्यालय कुठे आणि कोणती सुरू होणार आहेत तेही पहा. यातील दुसरं महाविद्यालय आहे ते म्हणजेच महात्मा गांधी मिशन ट्रस्ट MGM छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर पुढचं आहे यशोदीप सामाजिक विकास संस्था सरळगाव मुरबाड ठाणे या ठिकाणी. तर तिसरं आहे बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट काष्टी अहिल्यानगर या ठिकाणी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या 4 ठिकाणी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडनं परवानगी मिळालेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.